नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रशासनाने नव्या यादीनुसार घरकुलांचे 15 दिवसात हस्तांतरण करावे, अन्यथा आंदोलन. विलास गाडीवडर यांचा इशारा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आणि हाती प्रभावी मंत्रिपद असून देखील आमदार जोल्ले यांना गरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांना केवळ खोटे अश्रू दाखवून गरिबांचा राजकारणासाठी, त्यांच्या मतांसाठी वापर करावायचा असल्याचंच दिसून येत आहे. त्यांना खरोखरच गरिबांच्या स्वप्नाची काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या अट्टहासाप्रमाणे 600 घरांची मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ घरे हस्तांतरित करावीत. जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने येत्या 15 दिवसात या प्रश्नी नव्याने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे घरकुलांचे वितरण करून ती लाभार्थ्यांना हस्तांतरित करावीत, अन्यथा आपणाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यावेळी ते म्हणाले की आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात सर्व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीने 2002 खऱ्याखुऱ्या गरीब घरांच्या निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून अखंडपणे पाठपुरावा करून योजना मंजूर केली होती. दरम्यान 2019 साली लोकसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपाची सत्ता आली. त्यावेळी राज्यात आणि नगरपालिकेतही त्यांची सत्ता होती. कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आमदार जोल्ले कार्यरत होत्या. पत्रकार बैठकीत बोलताना विलास गाडीवडर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता असून देखील त्यांना गरिबांचा अधिकार असणाऱ्या घरकुलांची योजना पूर्ण करण्यात अपयश आलं. मागील 20 तारखेला आश्रय घरकुलांठिकाणी बोलावण्यात आलेल्या बैठकीत आमदार जोल्ले यांच्याकडून 600 घरांचा अट्टहास धरण्यात आला होता. पण यावेळी पात्र आणि अपात्र लाभार्थी याविषयी निर्माण झालेल्या वादामुळे घरकुल अर्जदारांची छाननी होऊन 619 पात्र आणि 402 अपात्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 600 घरांच्या यादीप्रमाणे तयार 600 घरांचे प्रथम वितरण करावे. एकीकडे सर्वे करायचा आणि दुसरीकडे सर्वांना घरे देणार असा कांगावा करून लोकांची दिशाभूल करायची. हे काम त्यांनी थांबवावे. यावेळी बाळासाहेब सरकार, डॉक्टर जसराज गिरे, विनोद चोरगे, संदीप संकपाळ, अजित पवार, अविनाश शिंदे, नियाज खानापूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांना नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत. निपाणीमध्ये जे नगरपालिकेत निपाणी नगरीतील घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी ही 2018 सालीच पाठवलेली होती. आणि त्या लाभार्थींच्या यादीनुसार घरकुल मंजूर झालेले आहे. किमान इतकं तरी मान्य केल्याबद्दल मी आमदार शशिकला जोल्ले यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांच्या चेहऱ्यांचं पण, की ही योजना 2018लाच मंजूर झालेली आहे. पण खोटं बोल पण नेटानं बोल हे देखील त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. 2018ला आमच्या या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश हुक्केरी होते, अण्णासाहेब जोल्ले नव्हे. मग प्रश्न असा पडलाय की अण्णासाहेब जोल्ले कसं त्यावेळेला प्रयत्न करून मंजूर करून आणले. म्हणूनच खोटं बोल पण नेटानं बोल हा प्रकार त्यांच्याकडे जास्त आहे. दोन 2018ला 1812 आणि 2240 असे 2052 घरांची मंजुरी आम्ही म्हणजे मी आणि माझ्याबरोबर असणारे सगळे काउन्सिल हे मंजूर करून आणले होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका असायचं कारणच नाही. पण 2019ला
लोकसभेची निवडणूक झाली, राज्यात भाजपचं सरकार आलं, आणि केंद्रातही भाजपचं सरकार होतं, आणि निपाणीचे आमदार भाजपच्या होत्या, आणि खासदारही भाजपचं होतं, आणि नगरपालिका पण भाजपच्या हातातच होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सत्ता होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना ते योजना, आम्ही मंजूर केलेली योजना पूर्ण करून घेता आली नाही. मंत्री होत्या, निस्ताच आमदार नव्हे, झिरो ट्रॉपिक मधून आलेले मंत्री आहेत त्यांनी. साधं पेद मंत्री समजला तुम्ही. तर एवढी यांची त्या ठिकाणी सत्ता हातात असताना गोरगरीब जनतेच्या हक्काचं घर असावं हे स्वप्न तुमचं नव्हे, त्या गरिबांचं आहे. तर आज जे काही आतापर्यंत मी केला ते केला, तुमच्या हातून ते पूर्ण झालेलं नाही. पण तुम्हाला एक माझी सूचना आहे, एक विनंती आहे. तुम्ही गेल्या 20 तारखेला ज्यावेळेला बैठक त्या ठिकाणी आश्रय लोकांच्या समोर आश्रय केला, त्यावेळेला तुम्ही हट्टास बसला होता की 600 लोकांना प्रथम देणार. सहाशे तयार आहेत, 600 लोकांना देऊया, राहिलेले नंतर बघूया आपल्याला. पण पात्र आणि अपात्रची यादी फुडाली. पात्र आणि अपात्र त्या यादीमध्ये 600 प्लस पात्र आलेले आहे आणि 400 प्लस अपात्र आलेले आहे. राजकारण काही असो, तुमच्या म्हणण्यानुसार 600ची यादी तयार झालेली आहे. तुम्हाला गरिबांची तळमळ असेल, त्या लोकांचा खरोखर तुम्ही जर त्या दिवशी लोकांच्यासाठी रडला असाल, तुम्ही त्या ठिकाणी जर खरोखर लोकांच्यासाठी रडला असला, तर पहिला हे आता या पात्र यादीचं 600 द्या 2 दिवसात, किंवा ह्या 8 दिवसात तुमच्या सवडीप्रमाणे. आम्ही कोणीही अडथळा करणार नाही आणि येणार नाही त्या ठिकाणी. नसेल तुम्ही हे दिला नाही आता, आणि ते फेर तुमचे जे चेलेने आता जे वादळ उठवलेलं आहे की नाही 1021 लोकांनाच द्यायचं, तर तुम्ही अपात्र लोकांना घर देणार आहे का? किंवा तुम्ही ठामपणे सांगू शकणार आहे का की त्या लोकांचं घर नाही म्हणून? आणि 8 दिवस अगोदर, म्हणजे गेल्या सोमवार सोडून त्याच्या गेल्या सोमवारी, म्हणजे 10-12 दिवस झाले, आमदार खुद नगरपालिकेत येतात, 2 अधिकारी बाजूला बसतात, तहसीलदार आणि कमिशनर.
आणि त्यांच्या समवेत लोकांना सांगतात, म्हणजे पत्रकारांच्या माध्यमातून, की 1021 लोकांची यादी ही पात्र आहे आणि सगळ्यांना घरं देणार. नेमकं खेळ कोंडाबा चालवलाय काय? एकीकडे 1021 पात्र म्हणताय, आता तर अधिकारी 700 पात्र लावतात, 400 अपात्र लावतात. आणि आता आरोप करायचा की विरोधकांच्या गोंधळामुळं पात्र अपात्र यादी तयार झाली. नेमका तुमचा विरोधक कोण हा तुम्ही जाहीर करावा. कारण 2 लोकांनी गोंधळ घातले, एक चिंगळे सरांनी गोंधळ घातले असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही गोंधळ घातले असं त्यांचं म्हणणं आहे. नेमका यातला गोंधळ घालणारा विरोधक कोण तुमचा? बरोबर आहे? नाही, ते जनतेला समजून देत की खरोखर बाबा गोंधळ कोण घातलं आणि का घातलं याचं पण कारण सांगितलं. जनतेचा विचार असेल तर 600 आता जे अधिकाऱ्यांनी यादी केलेली आहे ते द्यावं. नसेल तर 2018ला आम्ही घरोघरी जाऊन यादी तयार केलेली आहे. त्यापैकी 700 लोकांची निवड करावी. नसेल ते पण तर तुम्हाला हे लोकांना घरच द्यायचं नाही आहे, निवडणुकीपर्यंत वळत न्यायचं आहे. पहिला आरोप आमचा आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा आरोप केलं, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तो आरोप आमचा मग खरा ठरतो. सगळीकडे तुमचं ऐकलंय म्हणून सांगता, तुम्ही सगळीकडे माझ्या काम होते म्हणून सांगता. मग इथं तुमचा अधिकारी ऐकलं नाही, हे चेष्टेचा गोष्ट आहे. हा एक चेष्टेचा भाग आहे. खुद आश्रय समितीचे अध्यक्ष चेअरमन आमदार असतात. आश्रय समितीचं चेअरमनच आमदार असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या निदर्शनास न आणता अशी कुठली गोष्ट घडकी आहे काय? नगरपालिकेचे अधिकारी सर्वे करायला हे त्यांनी माहिती होतं का नव्हतं? एकीकडे सर्वे चालू आहे आणि एकीकडे तुम्ही 1021 सगळे पात्र आहे म्हणताय, हे कितपत योग्य आहे? कोण लोकांची दिशाभूल करत आहे? खुद आमदार लोकांची दिशाभूल करत आहे. दिशाभूल करत नसतील तर मग इतक्या घाई गडबडीने नगरपालिकेत पत्रकार परिषद घेऊन 1021 पात्र म्हणायची गरजच काय ती? त्यासाठी आमचं कमिशनर, तहसीलदार, असिस्टंट कमिशनर आणि जिल्हाधिकारी यांना, हे सरकारी अधिकारी आहेत, यांना आमची विनंती आहे की राजकारणाने कोणालाही न घेता तुम्ही प्रशासनाकडून जी यादी आता तयार केलाय त्या यादीनुसार लोकांना, पात्र लोकांना म्हणजे पात्र लाभार्थींना घर हस्तांतर करावं असं त्यांना आमची विनंती आहे. येत्या 15 दिवसात
कुणाला घेऊन करायचं असेल तर करू देत, काय कार्यक्रम करायचा असेल तर करू देत, नारळ हेच फोडू देत, पण लोकांना ते घर मिळू देत. नाही मिळाल्यास तर आम्ही पुढील आंदोलनाचा दिशा त्या ठिकाणी आम्ही ठरवू. हे 15 दिवस आम्ही वेळ देतो की या लाभार्थ्यांना गरजू, तुम्हाला काय सर्वे करायचा असेल तर आम्ही नंतर करा ते सर्वे. आता अपात्र लाभार्थ्यांचं जे अर्ज घ्यायला आले ह्यांनीच गोळा करायला, लाभार्थी कोणी आलेले नाहीये, ह्यांनीच सगळ्यांना सूचना करून तुम्ही तक्रारी द्या. म्हणजे याचा अर्थ काय, हे सगळं आणि बंद पडा अशा उद्देशातून त्यांनी ह्यांनीच गोळा करून गेले. ह्यांचेच लोक मोर्चा काढतात. तुमच्या चेअरमन तुमच्या पक्षाच्या की आश्रय समितीचं, त्यांना निवेदन द्यायला पाहिजे का म्युन्सिपल कमिशनरला निवेदन द्यायला पाहिजे? कमिशनर श्रेष्ठ का अध्यक्ष श्रेष्ठ? आश्रय समितीचं अध्यक्ष श्रेष्ठ काय कमिशनर श्रेष्ठ? सेक्रेटरी निवेदन आमदारांना द्यायला पाहिजे ना. पोरखेळ करायला सगळं, लोकांची दिशाभूल करायला, लोकांना घरं यांना द्यायचंच नाहीये. निव्वळ रडायचं नाटक करायचं आणि मतं मागायचं चालू आहे. रडून मत मागायला जातात, काम करून मिळत नाही, रडून मत मागायचं चालू आहे. भावनिक करायचं झालं. तुम्हाला 3 वेळा लोकांनी भावनेतून मत आमदार केलं, पण पुन्हा आणि परत भावनिकच काम करा ना काहीतरी. पहिला 600 लोकांना पहिला द्या, तुमचं किती मन मोठं आहे बघू, आणि मग ते आणि बाकीच्यांचं तुम्ही सर्वे करा. यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाड्याच्या घरात राहायला लावल्यात सर्वे पुरतं. सर्वे होईपर्यंत कार्यकर्त्यांना सूचना केल्या की तोपर्यंत 1 महिनाभरासाठी भाड्याचं घर घ्यायला राहा आणि मग सर्वे करू देत. म्हणजे तुम्ही गरजू लोकांच्यावर अन्याय करायला लागलाय. आणि हा सगळा खटाटो तुमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी चालू आहे, जनतेसाठी नव्हे. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.